हॅलो एव्हरीवन, चला तर आपण आज बनवूया डोस्यासोबत खायला आलू मसाला. तर सर्वप्रथम आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण ग्रीन चिली, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा उभा कापून घ्यायचा आहे आणि लिंबू टाकणार आहोत. आणि मसाल्यांमध्ये आपण फक्त हळद, जिरं आणि मोहरी टाकणार आहोत. हळद आणि जिरं मोहरी टाकणार आहोत आणि आपण सॉल्ट घेणार आहोत आपल्या टेस्टनुसार. सर्वप्रथम इथे कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप तुम्ही काही टाकू शकता. मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यावरती त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी आपल्याला टाकून घ्यायची आहे. तेलाला थोडंसं तापू द्या. त्यातमध्ये जिरं मोहरी टाका. जिरं मोहरी व्यवस्थित तडतडल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये पुढचं सामान टाकायचं आहे. पहिले जिरं मोहरी व्यवस्थित तडतडू द्या. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ग्रीन चिली आणि कढीपत्ता टाकणार आहोत. ग्रीन चिली आणि कढीपत्ता टाकल्यावरती त्याच्यावरती तुम्ही झाकण ठेवू शकता. नाही ठेवलं तर मग ते अंगावरती उडण्याची शक्यता आहे. सो बी केअरफुल. ग्रीन चिली टाकल्यावरती थोडंसं लांब उभा राहायचं आहे. त्याला व्यवस्थित थोडं परतून घ्या. व्यवस्थित परतल्यावरती त्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता व्यवस्थित टाकून घ्या. मग तुम्ही त्याच्यामध्ये उभा चिरलेला पातळ असा हा कांदा आहे तसा कापायचा आहे, तो टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याला. हलवून झाल्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. फोडणीमध्ये नेहमी कोथिंबीर टाकत जावा, टेस्ट चांगला येतो. कोथिंबीर टाकून घेतली आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित त्याला हलवून घ्या. टेस्टनुसार, तुमच्यानुसार, चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घ्या. मी इथे पिंक सॉल्ट वापरलेला आहे. हेल्थसाठी कधीही चांगलं असतं, त्याच्यामध्ये मी पिंक सॉल्ट वापरलं आहे. हळद वापरलेली आहे. हळद टाकायची आहे 1 चमचा. 1 चमचाभर हळद टाकून झाल्यावरती त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू पिळून घ्या. लिंबू तुम्हाला हवा असेल तर पिळा, नको असेल तर स्किप करू शकता. त्याला व्यवस्थित तुम्हाला भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतल्यावरती त्याच्यामध्ये आपण स्मॅश केलेली पोटॅटो ते स्मॅश करा किंवा त्याला व्यवस्थित तुम्ही कापून घ्या. ते घालून घ्यायचं आहे. घालून घेतल्यावरती व्यवस्थित त्याला हलवून घ्या. 2 ते 3 मिनटं सगळं मिक्स करून घेतल्यावरती अगदी 2च मिनटं त्याला वाफ द्या. जास्त वाफ द्यायची काही गरज नाही आहे. ऑलरेडी आपण ते शिजवलेलं आहे आणि हे परतून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मिक्स करून अगदी 2 मिनटं वाफ द्या. आपली आलू मसाला तयार आहे. हा आपण डोशासोबत किंवा याचा आपण पराठा बनवू शकतो, ब्रेड पकोडा बनवू शकतो. याला व्यवस्थित स्मॅश करून आपण वडा बनवू शकतो. हा मल्टीपर्पज आहे. आपल्याला खूप गोष्टींमध्ये हा उपयोगी होईल. आपला आलू मसाला रेडी आहे. चला तर मग आपण डोसा बनवून घेऊया. डोसाचं बॅटर मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं होतं. इथे तवा तापवलेला आहे. कडक तवा तापल्यावरती त्याच्यावरती तुम्हाला डोसा टाकायचा आहे. थंड तव्यावरती डोसा टाकल्यावर डोसा व्यवस्थित उठणार नाही आणि तो क्रिस्पी पण होणार नाही. त्याच्यामुळे मी इथे डोसा टाकलेला आहे. त्याच्यावरतीच मी आलू मसाला लावलेला आहे की जेणेकरून ते अजून गरम होऊन स्मूथ आपल्याला लागेल. मी इथे तूप वापरते. नेहमी मला डोस्यामध्ये लोणी किंवा तूप आवडतं. मला तेलवाला डोसा आवडत नाही. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही तेलही टाकू शकता. तर व्यवस्थित तूप टाकून असं ब्राउनिश दिसायला लागलं की मग आपल्याला पलटायचं आहे, म्हणजे फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड करून घेऊन आपण सर्व करून खाऊ शकता. एन्जॉय. थँक्यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.